नमस्कार मित्रांनो, उषा मेडिकल अँड हेल्थ टिप्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, जे की डोसेज फॉर्म्स असतात, जे डॉक्टर प्रिस्क्रिप्शनवरती लिहिलेले असतात। त्यामध्ये काही प्रिस्क्रिप्शन्सवरती ओडी असं लिहिलेलं असतं। ओडी म्हणजे वन्स अ डेली, म्हणजे एक गोळी दिवसामध्ये तुम्ही ती घ्यायची असते। त्याच्यानंतर असतं पीडी। पीडी म्हणजे ट्वाईस अ डे, म्हणजे 2 वेळेस ती गोळी खायची असते, दुपारी किंवा रात्री। नंतर असतं टीडी। टीडी म्हणजे 3 टाइम्स अ डे, 3 वेळेस ती गोळी तुम्ही घेऊ शकता, सकाळ दुपार संध्याकाळ। आणखीन त्याच्यामध्ये एक असतं ते स्टॅट। स्टॅट म्हणजे ती गोळी तुम्हाला लगेचच घ्यायची असते, की ज्या गोळीची तुम्हाला अत्यंत गरज असते, ती गोळी स्टॅट असं टाकून डॉक्टर प्रिस्क्रिप्शनवरती मेन्शन करतात। त्याच्यानंतर एक मुद्दा असतो SOS। SOS म्हणजे तुम्हाला जर त्या गोळी घ्यायची गरज पडली तर, म्हणजे ज्या टायमिंगला परिस्थिती कमी जास्त वगैरे झालं तर त्या टायमिंगला ती गोळी घ्यायची असते। त्याच्यानंतर असतं AC म्हणजे बिफोर मील्स, म्हणजे जेवण करण्याच्या अगोदर ती गोळी घ्यायची असते। साधारणतः त्या गोळीमध्ये एक अँटासिड किंवा शुगर असणारे जे पेशंट असतात त्यांना ती एक गोळी घ्यायला सांगितलेलं असतं। त्याच्यानंतर असतं PC म्हणजे आफ्टर मील्स, जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला जी गोळी घ्यायला सांगितलं जातं त्याला PC असं म्हटलेलं असतं। आणखीन एक असतं ते म्हणजे QID। ही मोस्ट ऑफ जास्त यूज होत नाही। ते QID म्हणजे 4 वेळेस तुम्हाला ती गोळी घ्यायची असते, 4 टाइम्स अ डे। 4 वेळेस ती गोळी तुम्हाला डॉक्टर घ्यायला सांगतात। त्यामध्ये डॉक्टर जे तुम्हाला ॲब्रिव्हिएशन्स सांगत असतात, त्यामध्ये OD, PD, TD, QID, SOS, AC, PC, स्टॅट याचं अगोदरच तुम्हाला पूर्ण विश्लेषण करून आपण सांगितलेलं आहे। त्याप्रकारे तुम्ही ती गोळी घेऊ शकता। असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।